ते ऋषीमुनी सर्व आले आणि ह्या दिसला नाही म्हणून भीम गेला. भीमाने बोलवला आला, पण कृष्णाची माया मध्ये जोरदार हे कोणाला ओळखू येत नव्हती. कृष्णानं त्याचं रूप बदलवलं, का केलं त्याची माया केली म्हणून सगळ्याच्या डोळ्यावर झाकून केली. म्हणून कोणाला दिसला नाही, पंक्तीत बसला. पंक्तीत बसला, जेवण झालं आणि हात धुवायच्या वेळेस सर्वांच्या लक्षात आलं. म्हणजे हे टुकर कुठून आलं, आता नाही दिसलं नाही, टुकर कुठून आलं नाही, म्हणते कृष्णाची माया आहे. काय झालं माया आहे. अरे भीमाला तो म्हणे, अरे भीमाला तो म्हणे, तुला आहे त्याने घेऊन ये माझ्या भक्ताला. अरे भीमाला तो म्हणे, तुला आहे त्याने घेऊन ये माझ्या भक्ताला. मनात इच्छा होती ते राहिली थोडस. आमच्या सचिन भावना इकडे अरंगा घातला, दिल्या बोरीची काठी मध्ये टाकू. विचार होता एक एक पाय मधून घ्यायचा, मनामध्ये आता बुधाशाहीनं कदर म्हणलं तर मणी कदर म्हणायचं वाटते. आणि प्लॅटिंग सर्वांना लागू आहे. प्लॅटिंग तुम्ही कोणी पाहिलीच असाल, पण हे प्लॅटिंग मी गावतो, शाहिरी गावते, पण हे प्लॅटिंग तेच आहे. थोडासा फरक पहा, प्लॅटिंग कशी आहे कशी करावं. कारण कलाकाराला माहित असते कोटी कोटी रंगाची आणि कुठे भासवायची आहे. म्हणून कास्तकार सर्व आहे दादा. 4 एकर शेती आहे माझ्याकडे. आता गरीब माणूस निसर्ग साथ देत नाही. 3-4 वर्ष झाले सोयाबीन पकून नाही.
कास्तकाराला विचारते मुलीचं लग्न कसं करावं, शिक्षण कसं करावं, विचार येते. कर्ज घेते, सरकारचं कर्ज, शासनाचं कर्ज. पण काही शासकार कसे असतात. पण विचारा, अडचणीसाठी शासकार कर्ज घेतो शासकाराकडून. पण काय पहिले पत्नीचा विचार घेतो. मुलीचं शिक्षण आहे, एकच एक मुलगी आहे दादा, मुलीचा विचार घ्यायला लागेल, बायकोचा विचार घ्यायला लागेल. माझा विचार आहे शिकवत. पण चला म्हटलं नारी कमला कमला कमला. तुम्ही खुशीमध्ये राहायचं पद्धतीने माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायची आणि तुम्हाला काय रात्र न दिवस मला झोपला नाही माझं नारी हो. आपली एकुलती कला रात्री कवा पाहिलं तिच्या संसाराचे सुख. कमला, काय आपली मुलगी बारावी पास झाली. हो ना. आता माझा विचार आहे, मुलीचं शिक्षण बंद करायचं आणि यावर्षी लग्न करून टाकायचं. हा माझा विचार आहे. हा तुमचा विचार तरी चांगला आहे. पण काय मला एक सांगा, अहो आपणच आपल्या मताने पोलीस लग्नाचा विचार केला, हो ना, तर जमणार नाही का? अहो एक शब्द पोळीने जर विचार तर ते चांगलं होईल. हो, आपल्याला विचार दुसऱ्याचा तर आहेच नाही. नाही मुलगा राहिला असता तर मुलाचा विचार केला असता. एकच मुलगी आहे, आज 12वी शिकली, अजून तिचा काय विचार आहे. मुलीला विचार घेणं जरुरी आहे. बोला मुलीला. नाही तुम्ही बोला. अहो तुमची दादाशी आहे ना. बाई माझ बाई ग, माझे लालाचे लाटे मुली अश्विनी बाई ग बाई. अरे पोरी अश्विनी, काय 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 बाबा. बाई काय 12वी झाली मा. आता माझा विचार आहे, माझी प्रकृती बरी नाही, कधी बीपी लो होऊन जाते, कधी कमी होऊन जाते, जास्त होऊन जाते. म्हणून माझा विचार आहे यावर्षी तुमचं लग्न करायचं. मा गरीबी गुरीबी कसं बी धान बरी आहेत म्हणून, पुरी बरी आहे, सारी थोडी कधीतरी येईल, लग्न करून टाकायचं. माझा विचार तुमची इच्छा आहे लग्न करायची, पण माझी इच्छा नाही. अगं पण का बाबा? कारण मग मी माझी 12वी तर झाली, हो, पण मला आणखी नंतर शिकायचं. शिकायचं आहे का? करशील मा शिकून? काय करे, मला पुन्हा इंजिनिअरिंग कोर्स करायचा. इंजिनियर होण्याची इच्छा आहे तुझी मा? माझे मा इंजिनियर बनणं हे माझ्यासारख्या बनवणं हे माझ्यासारख्या गरीबाचं काम नाही मा. मोठ्या लोकांचं काम आहे, पैसेवाल्याचं काम आहे. मी गरीब माणूस, मी सगळं साथ येत नाही, तुला येतपर्यंत शिक्षण शिकवलं हे माझी खूप बहादुरी समजतो. पण आता मी शिक्षण शिकवू शकत नाही मा. तुझ्यावर लग्न करून टाकील, परमेश्वराला हात जोडतो. बाबा हे मी मान्य करते की तुम्ही माझ्या लग्नाचा स्वप्न, पण माझी इच्छा तर बिलकुल नाही. कसा? बाबा मला एक सांगा, लग्न करायला काही वाटत नाही तुम्हाला माझं, पण तुम्ही मुलगा पाहायला जाणार, मुलगा बनून चांगला दिसतो, पण अगं त्याला काय वाईट व्यसन असतात तुम्हाला माहिती आहे? मुलगा दारूचा व्यसन असतो, तो सिगारेट आवडतो, त्याला आणखी कोणते वाईट व्यसन असतात हे आपल्याला माहिती नाही. होय, आणि माझ्या नशिबात तर दारुड्या मुलगा मिळाला आणि माझं लग्न त्यासोबत करून दिलं तर काय म्हणून बाबा, उद्या मला मारझोड करून तुमच्या घरी बसवे. माझी जिंदगी नाही ना बाबा. आखिर मुलीची जिंदगी पतीचं घर असतं. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत फक्त मुलगी आईवडिलाची असते. जेव्हा लग्न झालं तर तेव्हा आईवडिलाचा हक्क पूर्ण संपून जाते बाबा, ते पूर्ण सासरची असते. म्हणून मी जर काही वेळ झाली माझ्या समोर पायावर उभी होईल, मी जर काही छोटी नोकरी करेन तर आपली गरिबी दूर होईल बाबा. म्हणून माझी इच्छा आहे, आजपर्यंत तुम्ही मला एक एक पैसा गोळा करून ऐकवला, तसंच आजही करा.
उद्या आपण समोर जाऊ आपली गर्दी हटून जाईल. काय माझ्या मुलीचे विचारायचे काय विचार आहे माझ्या मुलीचे बाबा एक पैसा आजपर्यंत तुम्ही खर्च करा गोळा करून शिक्षण शिकवलं तसेच आज मी आता मी एक पैसा जमा आपण चटणी रोटी खाऊन पण मी जर आपल्या पायावर उभी झाली तुम्हाला चिंता राहणार नाही. एखाद्या तांदुळ्या मिळाला मारझोड करण तुमच्या घरी आणून बसवून तुम्ही काय कराल मी कोण्या देवाची शपथ घालीन. माझ्या मुलीचे विचार ठीक आहे. चला एकच मुलगी आहे आज 4 एकर शेती आज तिची आहे उद्या तिचीच आहे 2 एकर विकून टाकली पण आपल्या मुलीला शिक्षण शिकवतो तिची इच्छा नाही बोलणार. ठीक आहे मा तुझी इच्छा आहे ना इंजिनियर बनायची शिक्षण शिकायची जा तू अभ्यास कर. काय झाले कोणाला अहो पोरीची विचारल्या शिकू की काय विचार आहे हो आपल्या मुलीचे. जशी मुक्ताबाई लागली ज्ञानेश्वराची बहीण कामने नामदेवाले ज्ञानदेवाले भाऊ म्हणे तुम्ही चिंता करू नका काट्या नाही आणू दिल्या वाडीतल्या काट्या नाही आणू दिल्या खोडण्या काड्या नाही आणू दिल्या. दादा म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानेश्वर म्हणे संप कशाला करू दादा म्हणे चिंता नको करा तुम्ही जेवायला बसा. मुक्ताबाईनं मांडीवर पांगे ठापले आपल्या भावाने जेवायला दिलं त्या प्रकारे आपली मुलगी आहे हो. काय विचार तिची सुंदर आहे बरोबर आजही मुलीच आहे उद्या मुलीच आपल्याला मुलगा नाही काही नाही मुलगी नाही. आपल्या मागे पुढे कोण आहे आपल्या पोरीशिवाय विकून टाकू शेती 2 एकर शिकव काम कर. आता इंजिनियर बनायसाठी फॉर्म काढायला लागल असं फॉर्म भरायला लागल 50,000 रुपयाची जरूरत आहे. अगो बाई एवढे सारे पैसे का आपलं माल तरी घरी याचा आहे ना मी 50,000 रुपये शाहकाराकडून आणतो आणि मुलीच्या हातात देतो पण मुलीने सांगशील नको हा कर्ज काढलं म्हणून नाही तिच्या डोक्यात परिणाम होईल. हो नाही सांगेल नाही ना जा जेवण दे चालून या तो परमेश्वरा अजून कर्ज नाही काढलं पण वेळ आली हिंमत आहे शेतीची हिंमत आहे. पुणे कास्तकाराला शेतीवर कर्ज फेल करेल पुणे कास्तकाराला हिंमत राहते शेतीची आपल्या असो जातो शाप अरे बार पालो कन्हैया से कह दो अरे बार पालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीबा गया दर पे सुदामा गरीबा गया. नमस्कार कसं कार्य केलं बाबा आपल्याकडे शाहूकारजी कधी चालू नाही बा मी तुमच्याकडे. अरे बाबा चांगली गोष्ट आहे आले ना ही गोष्ट आहे बोला. मला 50,000 रुपयाची जरूरत आहे शाहूकारजी. 50,000 रुपये पाहिजे. 50,000 रुपये अरे कशाला नाही पाहिजे बाबा 50,000 रुपये का तुझ्या मुलीचं लग्न आहे का कोणी बिमार आहे का नाही. मग काय पाहिजे. मला मुलीचं लग्न नाही आहे माझ्या मुलगा नाही मुलगी नाही कोणीच नाही माझी एकच मुलगी आहे. मुलीच्या शिक्षणासाठी
50,000 रुपयाची जरूरत आहे. माझा विचार होता यावर्षी लग्न करायचा. माझ्या मुलीचा विचार नाही म्हणे बाबा तुम्ही लग्न करा एखादा दारुड्या मुलगा मिळाला मला मारझोड करत तुमच्या घरी आणून बसवून आणि बिगर शिकली आपल्या पायावर उभी झाली मी छोटी मोठी ड्युटी करीन मी तुम्हालाही पोषीन आपल्या पतीलाही पोषीन माझा संसार सुखरूप चालेल. मुलीचे विचार असे आहेत म्हणून 50,000 रुपये कर्ज घेऊन आपल्या मुलीने द्यायचे. यासारखा पहिला कास्तकार मुलगा भेटला मध्ये 50,000 रुपये वाटते पुरीच्या शिक्षणासाठी. हा आहे नाही का रे आपल्यासारख्या कास्तकाराचे काम नाही. पोरीला इंजिनियर बनवले डॉक्टर बनवले ते मोठ्या लोकांचं काम आहे नोकरीवाल्याचं काम आहे. ज्याचे पती पत्नी दोघे नोकरीवर आहेत ते बनवू शकते. 1 वर्ष पैसे लागले म्हणजे तुझ्यामध्ये का झालं म्हणशील शाबाशी. अरे का करते तू मुलीला शिकवून का करायचं आहे पोरी काही झाली लग्नाला लग्न करतात नाही माझ्या मुलीची इच्छा इंजिनियर बनायची. ठीक आहे आज इंजिनियर बनत उद्या लग्न करून ते चालली जाईल तुला काही कामं भेटून नाही देणार. हा पोरगा होस का तुला पोरगा होय का तर तुला पोचणार आहे. शाबाशी माझी मुलगी तेवढीच आणि मुलगाही तेवढा. हे मध्ये मान्य आहे पण शेवटी मुलगी हे जवाच्या हातात जाते. जवान म्हणलं हे चुप बस तर पोरीला चुप बसायला लागलं जिंदगानी करावं लागलं. नाही शाबाशी 2-4 एकर आहे ना शेती 2 एकर विकून टाकेल पण मी माझ्या मुलीची इच्छा नाही करणार. बापरे मुलगीच का देते मुलगाच का देते. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. जरी आपल्या लहान शेतकऱ्याने विचार केला मुलगा कारण मुलगी का आपला देश तरक्कीवर जाईल बरोबर आहे. सगळ्यांना असं म्हणायला पाहिजे अरे श्रीमंताचे पोरं शिकतील का नोकरीवाल्याचे शिकतील का ठीक आहे का आपल्या शेतकऱ्याचे पोरं शिकले पाहिजेत. पण जरी आपण मायबाबांना असाच विचार केला असाच संकल्प धरला तर आपल्या शेतकऱ्याचे पोरं इंजिनियर रजिस्टर होऊ शकते. काय हरकत नाही. 50,000 रुपये पाहिजे पण एक गोष्ट आहे 10% देईल पैसे तुम्ही 10% शाबाशी 5% नाही लागेल. 5 चालत नाही 5 पण झाले आता 10 झाले मोदी सरकारने काँग्रेसच्या काळात 5 मोदीच्या काळात 10 अजून दुसरा काळात त्याचं व्याज किती होईल 50,000. 50,000चा ते एका महिन्याचे पैसे देतो दुसऱ्या महिन्याचे नाही. 1 महिन्याच्या वर तर लागले पाहिजे 55,000 होते त्याचे सही. हा 1 महिना 3 दिवस झाले तर 60 होती तर पैसे दे. शाबाशी हिम्मत आहे तुमच्या पैसे 5-10 आले. शेती आहे माझी एवढ्या पैशाची 4 एकर शेती आहे. तुमच्या एका महिन्याच्या अंदर पैसे मी फेर करेन. अरे तू आपला मालक काय नाही बोले बरोबर काय मालकी आहे ना माल माझा माझी शाहूकार की तुला पैसा मिरची आहे फवारणी मागणीच आहे आता थोडा करतो तुमचा पैसा फेर करेन. अरे तेवढं नको सांगू मिरची उपडला तर झाड नेऊन बदल नाही बाई मग कापसाचा पाला मी ठीक आहे साहेब 50,000 रुपये घे आणि 1 महिन्याला इमानदारीने आणून दे. आजची तारीख किती आहे 16. आता 16 तारखेला आणून दे आता 16 गुणे 32 कवा करतो द्या बाबा आता नाही 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 समजत नाही विश्वास नाही जवानाचा विश्वास पाहिजे. लक्षात आलं का 50,000 रुपये नेऊन आणा. 16 तारीख होय 16 तारखेला बरोबर सकाळी पाहिजे. 17 तारीख लागला ना मी पुन्हा घरी आलो तर माझ्या गाडीचा पेट्रोल लागला मग आज तुमचे काम करतो तुम्ही आम्हाला करणार आधार हो का ठीक आहे. नमस्कार नमस्कार असं एक्झाम नेट द्या. एका महिन्यात भेट करायचे शाहकार मसदी तुम्हाला 10% 3 दिवस बी झाले तरी 5,000 जास्त गेली नाही 15 दिवस त्याला मिरचीचा तोडा करतो त्या हप्त्यामध्ये पैसे पोहोचवतो. लहानाचे म्हटलं नारी कमला 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 काय हो आले 50,000 आले शाहकार अगं बया पण गोष्ट एक आहे एका महिन्यात त्याचे पैसे फेल करायला लागते. असं 1 महिन्यामध्ये 10% पैसे आणले एका महिन्याचे 5,000 व्याज 3 दिवस बी जास्त झाले 4 दिवस तरी तो पण 60,000 घेईल. अब आपण काय भेट करू पण देऊ त्याचे पैसे मिरचीचा तोडा करायचा करता बा नाही तर सगळं तोडून टाकू बरेच काय ना बाई सोयाबीन तर निघतच आहे सोयाबीनला पण काढून करून असे करून गोळा करून पैसे बी आणि पैसे पोहोचवतो पण हे मुलीने देऊन टाक आणि सांगू नको हा नाही लपवते चला ना घरी जेवण करतो. चालतो जेवण चला
तारीख गेली भाऊ आता संध्याकाळी 17 पण या लोकांना काही आहे का आपलं शावकाराला पैसे घेऊन गेला म्हणले बादशे काही कदर नाही शावकाराची आम्ही पैसा देतो कोठून नाही कोठून आमचा आम्हाला माहित ना आता याच्या घरात जावं लागलं नाही तर मग जास्त दिवस झाले तर मग पैसे मांड मग कोणती देऊ म्हणाले गेले ना माय पण भिकायले आपले पैसे जाऊन देतो का जाऊ का मिरचीचा थोडा करणार होतो सोयाबीन मी खाणार होतो मग पाण्याच्या सोयाबीन काही काढली नाही मिरचीचा थोडा करणार होतो मिरचीने बोके लागला शाबाजी 8 दिवस आज मला मुदत पाहिजे शाबाजी 8 दिवसाची मुदत 8 दिवसाची मुदत देऊ मी पैसे 8 वाजता वेळ म्हणते साडे 4 वाजता नाही बंदे बोलतो अबे आपली का नाही शाबाजी थोडाशे दिवस थांबा देऊ तुमचे पैसे आले आपण कोण कोण माझी पत्नी आहे मी म्हणतो तुम्ही पैसे आले बाजूला नको बोल सवाल माझा तुझा होती हो त्या आली होती का पैसे मागायला नाही मी आणून देईन तुमचे देवा 8 दिवसाची मुदत दे शाबाजी कोण साऱ्या दिवसाची मुदत द्या आम्ही झाले पैसे पण त्या आवाज नाही बघा नको शाबाजी करतो ठंबा होतो का साडे झाले पैसे काय पैसे दे तुम्हाला काही ओरडायला बाजूला कोण आहे तू मी यांची मुलगी आहे मुलगी आहे म्हटलं यांची इंजिन बनवतो म्हणे हा साऱ्याला पैसे दिले आणि इंजिन बनवायचं आहे म्हणे महापोरीले कोण सांभाळतो तिथे साऱ्या बाप म्हणे 1 महिना आधी इतके दिवस झाले 2 दिवस 50,000 रुपये माझ्याकडून व्याजीने आणले पक्षांना महापोरीले इंजिन बनवायचं आहे म्हणे ड्रायव्हर 5,000 इंजिन नाही हा इंजिनियर बनायचं तो म्हणे एअर फेअर नाही सांगते काय इंजिन म्हणजे इंजिन हा त्या बाबांची हाडी पैसे लावणार ते आहे लोक म्हणतो का शिक्षणाचे घोडे बनवतेस का म्हणे कोण सांभाळून बोला ना त्यांनी असं तर नाही म्हटलं की मी देणार नाही म्हणून केव्हा केव्हा देईल 1 दिवसात 2 दिवसात असं देईल म्हणजे केव्हा मी मागतो रोज येऊ म्हणजे मला समजलं का तुम्हाला मी दिवस देते गदा मेला होता तू आता सिंगू मेले हे समजून राहिलीस का तुम्हाला का आता समजलीस का सिंगू समजली हे बघा हा जास्त भाषण करायचं नाही बोल बंद कर एवढी खसर लागते तर तू टाक मी देते पैसे आज साल्या पैसे मागायला तू येतेस ना बायकोला पोरीने सांगून सांगते पिया खाण्यात माती बोल मला पैसे भेटणार गोष्टी पोट खाली काय होय काही 2 दिवस थांबा 2 दिवसाला तुमचे पैसे परत करा आता जमत का आता पैसे नाही काय काय झाले म्हणजे काय झाड नाही आमच्या घराच्या बाहेर माझ्या घरी झाड आहे येतो हालवाले मी सावकार आहे तुमच्या सावकाराचा धंदा आहे धंदा आहे तुमचा ध्यान झालं द्यायचा नाही धंदा असं वाटलं का आम्ही देणार नाही म्हणून कागदाचे घोडे नको सांगू मला शिकले फिकले मला समजणार झालं ठीक आहे 2 दिवसांनी येतो 2 दिवसानंतर या येऊ ना हो हा मग तू आम्हाला गेलं तुला पाठवून पैसे नाही देणार ना हो ना दे ना जास्त नका बोलू हो जा मग आता चल साड्या तू एवढं बोल साड्या तू मेरे नजर को दिखला मत साले साला पैमान कर तू साला मेरे पैसे ने पीछे जाता है साला हा जाओ जा आता देखते रहना तू का बोल रहे थे और राहिलो रस्त्याने कोणी येईल म्हणून हा रस्ता आहे तिकडे बरोबर आहे मला समजता कोणी कोणीला पाहिलं
माझे मा मला एक तू शब्द नको सांगा. बोलू मा शावकार असते शावकार भाई मानली राहते काही बोलून देतील ते पण मला एक शब्द सांगायला पाहिजे होता की पैसे नाहीये. मी शिकायला शिकली असते नसते शिकली. मी पुढे किराणा दुकानात काम केलं असतं बाबा. मी तुम्हाला पोचलं असतं काही केलं असतं. माझ्या मा काय केलं? बापाची इच्छा नाही ते कोणी कष्टकऱ्याची इच्छा नाही शेतीच्या भविष्यात कर्ज घेते आज ना उद्या शेतीच्या फेड करीन निसर्गाला साथ नाही दिला काय करू मिरचीने बोबड्या लागला आपली मिरची होत होती 40-50 हजाराची मिरची होती विश्वास करा पण मिरची साथ नाही दिला मिरचीनं का करू देऊ शेतीने कोण टाकेल मी तू चिंता नको करू बाबा हा शावकार विमानाच्या लायकीचा नाहीये. उद्या जर मी कॉलेजला गेली आणि आडवायचा खाला आणि मोठ्यानं काय केलं तर काय होणार? नाही ना? चान्सवर मुलगी आहे. नाही बरं मी शेतीसाठी केलं पाहिजे तुम्ही त्या घरी लवकरात लवकर पैशाचं काम करा. करू मग करू काय ते करा. पण कुठून तरी पैसे आणा. आपण एवढे शावकाचे पैसे. जा रडू नको तू मुलीने जेवायला दे शाळेत अभ्यास कर म्हणा आपल्या पोरी जा काय बसू परमेश्वरा आज माझ्या समोर माझ्या मुलीने काही काही बोलला शाबास उद्या 2 दिवसाची मुदत दिली पैसा जर नाही जमला माझ्या मुलीने मारझोड करल धक्का भुक्की मारून देईल मला याला मारल नाही शेती विकलं चांगलं आहे दुनिया में तेरा है बड़ाना दुनिया में तेरा है बड़ाना दुनिया में तेरा है बड़ाना आज तेरे से मुझको पढ़ गया दुनिया में तेरा है बड़ाना आज तेरे से मुझको पढ़ गया गिरायक पाहिजे फॉर्म घेतो या बहीण राजकीय स्वप्नाला लागे भाऊ माझ्या जाती काय 50,000 या बहीण मोठ्या मेहनतीने कमावले भाऊ आणि मला 50,000 चंदन लागला पण मी होते आपण बहीण मी पचलं तर परवा नाही पैसे नाही माझ्या पचलं 2 दिवसात आणून देतो मध्ये पोटी ते काची पोटी मध्ये जामका सांगते ए जामका अशी गोट करून 2 दिवसात या आपले पैसे घेऊन घ्या पाहतो मग पोटी तर पोटाच करतो तुला
संध्याकाळपर्यंत शाबाशी. माझ्याकडे पैसे गोळा नाही झाले. पण फक्त मला 1 दिवस द्या. आज 5 वाजेपर्यंत तुमचे पैसे तुम्हाला खरे. पैसे येऊन राहिले फक्त संध्या 5 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत मिरचीने बोकड्या लागला त्यावेळी पाणी आलं तर पाणी साहेब शेती विकली पण भिकारी शेती नाही विकली शाबाशी विनंती करते. फक्त जसे 2 दिवस पैसे नाही सांगत आज का तसे 5 वाजेपर्यंत थांबा. पैसे नाही काय खबर विचारू पैसे पैसे ना एक काम करा तुम्ही दोघे माझे आपलं सामान द्या दोघे बऱ्याचदा काढून तुमच्या सामानाने हात लावत नाही मी काय खराब होत नाही. तुम्ही आपलं सामान आपल्या हातात माझ्या जवळ द्या सारे रोड मार्गावर जेवढे होतील तेवढे. शाबाशी. आम्ही आपले किती जर दागिने दिलेत ना तरी सुद्धा तुमचे पैसे काढायचे नाही. मला ते माहित नाहीये जेवढे कटतील तेवढे पण तुम्ही आपल्या हाताने आपलं सामान करा मी हात लावू शकत नाही. मी आपला हात खराब करत नाही बाई याच्या हाताने हात लावून बोलली जमीन निकाल मी निकाल. तुम्ही असं करा हा कसा करू जसे 2 दिवस तुम्ही थांबले तसं तुम्ही 1 दिवस थांबा. फक्त 5 वाजेपर्यंत थांबा. थांबता तर जीर्ण होऊन गेलो मला पैसे देत कुठं 5 वाजता थांबू मग देशील तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे परत करेन मी. माझं काही करेल. मला काय सांगते काही काही म्हणून आपल्या निमित्त कोणी घेते तुले मला काय नासर माहिती हा येतो 5 वाजता 5 वाजता म्हणजे किती अर्धा पण बरोबर 5 वाजता. 5 वाजता देशील का बरोबर हा तुझ्या मताने येतो का आम्ही बापरे मला नाही समजत काय चापा तिथे होतो का असा जाऊ का लहानच्या पाण्यात बापरे 5 वाजता येतं अंगात पडलं मग नकली नका देवाचे तुला तर शाव का रे मी केव्हा येईन सूर्य बुडतानी चंद्र निघतानी दोघांचे मधले भाग याची किरण त्याच्यावर त्याची सावली याच्या पडली अशा मोसामध्ये येईल तर पैसे नाही भेटले तर मग सांगेल ठीक आहे या. बरोबर तयारी करावे पैसे घ्या बाबा त्याच्या तोंडाने नको ना बोलू. अरे काय झालं बरं हे. आपण गरीब म्हणजे नेट इज्जत आहोत. आम्ही आजपर्यंत माझ्या दारात जाऊन 1 रुपयाची गोळी मागितली आणि आज या शंकरनीच बेइज्जत केला. आमच्या अंगावरती हात उचलला. अगं 10 लोकांनी पाहिलं का प्रेमचे भाजीपाला आहे का असं कोणीच नाही जाऊ शकलं आमच्या सोबत. नाही करणार सस्ती मग आताचे आता पैसे आणतो मी नको परमेश्वरा काय केलं तुम्ही.
करू नको. मी आता पैसे आणतो, शेताकडे जातो, पहिले पाणी बांधून देतो आणि मग पुढे कोणी जा घरी जा. तू घरी जा, मुलीने पण येतो माझ्याकडून पैसे घेऊन जातो. पण आहे नाही शाहूकार घरी पैसे नाही जमले. आता याच्या पुढे मी डोळ्यानं पाहू शकत नाही. मा मुलीची बेइज्जत करा, पत्नीची बेइज्जत कराल, माझी तर करू केली. पण माझी एक मुलगी आहे, जर काही झालं, काय बोलला, शाळेतल्या मुली, गावातल्या मुली मापोरीने बोलतील काय तुझा बाप लाता खाल्ल्या शाहूकाराची ती बेइज्जत केली. नाही, वाचून काय फायदा नाही. मी आपल्या डोळ्यानं मुलीची बेइज्जत पाहू शकत नाही. वाघाकडे जातो, मिरचीवर मारायची दवाई घेऊन येतो, थोडीशी मरून जातो. पाणी आहे शेताजवळ, विहिरीवर जातो, पाणी घेतो, थोडस मरून जातो. तिकडे मेल्यावर माझ्या पाठीच्या मागे शाहूकार काही बोले, लाता मारे का काही मारे, मी पाहायला येणार नाही. जातो वावराकडे. माझ्या माझ्या नशिबात आज मानली, माझ्या नशिबात आज मानली, माझी जिंदगानी मातेमध्ये माझी जिंदगानी मातेमध्ये चला आठ झाले, शेताकडे गेले नाही. जाऊ पाहतो, ठाण्याने पाणी चालू केले, मोटर पण झाले का काय झाली, जाऊ पाहतो शेताकडे. अरे कोण ज्ञानेश्वर? अरे नमस्कार. नमस्कार दोस्ता, केव्हा माई पुतळे भेटलो, माझ्यासोबत राहून घेत होतात, हसून बोलवतात, आणि आज मला पादावर खिसावून नको बोलतात. काही नाही जी नाही या तर मला चेहरा केव्हा सांगते
त्यावर काय काय संकट आहे मला सांगा. तमागाची गती व्हायची तमागाची 4 वर्षा मोठा मध्ये तमाग होता खतम झाला तो कमी कॅरेट नाही का तुझे. अरे काय रे खोटं बोलते यार काय अरे यार ज्ञानेश्वर हे काय रे. हा हे जराची मिरचीवर मारायची दवाई नाही ज्ञानेश्वर इमानदारी सांगा त्यामध्ये काय ना काय संकट आहे त्या चेहरा घेऊन दे सत्य बोला काय गोष्ट आलेले भोगाशी साडे साखर काऊन कुणावरी भार ठेवू नये. माझ्यावर संकटाला मी मुलीसाठी 50,000 रुपये कर्ज घेतलं 50 ते 60,000 झाले. शाळकन घरी आला पैशासाठी माहिती मेंटेन केली. मुलीला धक्के मारून दिले 2 पत्नीला 2 धक्के वाईट बोलला. आज शाळकात पुन्हा पैसे दिले मुदत दिली. आज शाळकात 4 वाजता 5 वाजता घरी येईल. मी पुढचे पैसे देईन म्हणून मी आपल्या मुलीची बेइज्जत पत्नीची बेइज्जत इज्जत घेऊ देणार नाही आणि मी डोळ्यांना पाहू शकत नाही म्हणून वावरात चाललो. विहिरीवर थोडीशी दवाई घेतो आपल्या पोटात टाकतो म्हणून जाईल वाचून काही फायदा नाही. ज्ञानेश्वर मला सांग यार तो जर खाऊचा आत्महत्या करून आला मग आत्महत्या केल्यानंतर तर कधी फेर होईल का. काही होईल का जमा करू काही होईल बाबा नाही. ज्ञानेश्वर आत्महत्या करायची नाही. मला सांग किती 1000 रुपये घेतला. 50 घेतले 60 झाले जीव द्यायला धरून 60,000 रुपये 60,000 रुपये झाले बाबा. 60,000 रुपये सगळं द्यायचे. आज दिले तर ठीक म्हणे बाबा. मी का करू कुठली आलो शेती विकायला गेलो शेती नाही विकली. परेशान झालो शेती स्वस्तामध्ये द्यायला तयार झालो दोस्ता. कोणी शेती घ्यायला तयार नाही. 8 दिवसाची मुदत खेळणार आहे म्हणजे सरकारला घेऊन ये मग पाहू. कोणी शेती घ्यायला तयार नाही झाला म्हणून हे परिस्थिती आली आज जहर पेण्याची. ज्ञानेश्वर तू जर खाशील आत्महत्या करशील अरे बाबा तुझं सुखाचा होशील पण मला सांग त्या बायकोचे हाल काय होतील त्या पोरीचे हाल काय होतील याचा विचार केलास का पुन्हा. किती 1000 रुपये 60,000 रुपये 60,000 रुपये द्यायचे किंवा मला घरी 8-5 वाजता घरी येऊन आणायचे 5 वाजता ठीक आहे. चिंता करू नको त्या 60,000 पैसे 60,000 रुपये निघून म्हणून समजा पण जीवाला काय करायचं ना दोस्ता. एवढं संकट तुला माझ्या दूर केलंस मी काही 15 दिवसात शेती बरवाईट करून मी मोठा दुखला पैसा एक दे पचवणार नाही. दोस्ता ज्या दिवशी देतो पैसा असेल तो पैसा देतो आणि नाही दिलं मला समजेल की मी माझ्या पुढच्या लग्नात 1000 रुपये लावून देतो समजा. पण जीवाला काय करायचं नाही माझ्या कसमा दिले नाही घरी जा जेवण कर त्या घरात मागत मी पैसे देतो आणि त्यावर पुढे पैसे देतो ठीक आहे ठीक आहे जा घरी. जाऊ का नाही जाऊ घरी येईन तर बोलवेन बापा विचार होत नाही जाऊशा घरी. आहे
तो सावकार आहेस ना हा काय ते पैशाचे सावकार आहेच नाही आहोत म्हणतो त्याला आम्हाला होणार का आम्हाला थांबवलं म्हणजे पैसे मागायला आलो मी त्याला पैसे नाही द्यायला पाहिजे का किती दिवस येऊ ते पैसे हा सावकारा हे काय पैसे माझी पद्धत आहे किती अरे पद्धत नाही आपण किती दिवस येऊ आज किती दिवस झाले आलो तर किती वेळ झाले चक्र मारू आम्ही आज पैसा मी चक्र मारू किती पैसे आहेत मोठा सांगतेस तर म्हणा आपल्या हा 50,000 आणले हा पोरीने इंजिन बनवता म्हणे अरे इंजिनियर मान हा हसायचे हे कानून नीचे सोड मेरे कानून नाम नीचे सोड काहून तुला समजा काय पाहिजे सावकारा तुला हे पैसे माझी पद्धत आहे किती मी 2-4 वेळ येऊ गेलो आज येते सावकार उभे येते सावकार किती वेळ येऊ म्हणून पैसे दे मला चालेल नाही मेरे तर ठीक आहे तुला पैसे पाहिजे ना मला सांग किती पैसे तू आले 50,000 होते पहिले 60,000 झाले 60,000 रुपये पाहिजे ठीक आहे तू 60,000 रुपये म्हणून मी देतो हो काहून का पाहिजे और अगर ना कसा माणूस आहेस म्हणून काहून पाहिलं नाही दे ना दे ना पैसे देतो ना पण गोष्ट एक आहे मला सांग आहे का पैसे खिशात आहे मी खिशात नाही ठेवत चेक ठेवतो चेक घराच्या धोत्र्यावर चेक राहते का ते चेकवाले माणसं कोणते राहते उलट्या नापून राहते धोत्र्या चेक कोणते मोठा सांगते चेक तुले पैसे पाहिजे ठीक आहे तुले पैसे 60,000 रुपये म्हणून मी देतो पण गोष्ट एक आहे तुला याच्या बायकोने मारलं याच्या पोरीला मारलं याचे मी विचार केला तर याच्या विचारीच्या मोबाईलला तू भरून देलास का अरे भरून देता येते का आलाय का हो तुम्हाला शर्म वाटत अरे कोणा गरीबाची समस्या होऊन कुठच्या आताची शेती नाही पिकली नाही दिला पैसे अरे पुढच्या दिला बिचारा पुढच्या दिलेला अरे पुढच्या वर्षी नाही पिकली ना नाही देता शेती विकता मन देता त्या वर्षी नाही पिकली तर मन देता नाही पिकली तर काय पाहिजे टाकता सांगू ना म्हणजे तुला पैसे पाहिजे पैसे आता पाहिजे अरे बोझ पैसे अबे ते सही वाले निसर्गाच्या पावन घाला बोले निसर्ग सांगू नको बोले पैसे देतो मला सांगतात ना मी निसर्गाला काय समजत नाही निसर्गाचा प्रकार झाला म्हणते तर मी का करू निसर्गाच्या पावन घाला शेतकऱ्याला विचाराला शेतकऱ्याला विचाराला रात्र चिंता करे आणि फसल नाही झाडावर अरे हे पैसे दे अरे तरी नाही पैसे होय 40,000 कटले बोय 30 बाकी राहिले ना अरे घेऊन दे अग्नि देवता पाहिलं कोण सांभाळून बोल हरीफ लायला हरीफ लायला बाबा माझे
आहे काय करते ते? आमचा मोबाईल घेऊन येतो पोलीस ठाण्यात आणि तू तिथे रिपोर्ट कोण? असे काही ठाणे बांधली आहेत. केलं. हा? अरे तिकडे. अरे विचार करून घे. अरे जा ना. अरे काय बरं अरे तो पोलीस आला तो पोलीस आला मेलो. पाणी पाठवून दे. बसेल का हात नको मार. शासनाला बसेल का काही आमचं पाणी दे मिळायला बघा समजेल पाणी बाजारे मारलं. त्यांचं जीवन सोडायचं आहे का? हो, पाठवून देतो. तिच्या हातात पाणी. तिच्या हातात पाणी लवकर लागते. शासनाला कोणत्या कास्तकाराला हिंमत राहते शेतीवर की मी माझी शेती पिकली कास्तकाराने सावकाराला कधी देऊन टाकली पण या बिचाऱ्याची सोयाबीन वाया गेली पराठी वाया गेली मिरची साठा दिला आम्ही काय करू? मला तू सरकार म्हणाला का पुन्हा? मी काय करू? मी तिला विकलं तर पुढे का? पैसे नेणेवाले ना आपलं पाहून टाकावं का माहिती आहे का होते? काय सांगतो आपलं पैसे मागितले कुत्रीचा दूध खायचं. ऐ, मारते गंध मारते खवा, बापरे. त्यापासून माझ्या पाठीवरती. असा हाल पाऊन सारा असा हाल पाऊन सारा डोळ्याला येतो धारा झोपला गेला रात्रभरी आणि फसर नाही झाल्यावर जेवण येतो आणि फसर नाही झाल्यावर सावकार गोटे मारतो. कोणाला तुले? आणि ते चप्पल येणं मारतेस? ए सावकार अरे रे ना पैसे देते मार चपलीनं मारतात. तुम्हाला काय लोकांच्या पैशाची नासर काय केलं? काय करा? मार सांगता. नासरा ठेवले केस कुठं? मार पैसे आणता आणि आपल्या घरी मस्त काम घेऊन सुखी राहता. हो तुमच्या जवळ पैसे नाही पण दोघे माझे ती बोंबलीले कडदोडे चांदीचे कसे घेतले? अहो, लागतात काय पैसे? ए सावकार ये. अरे ये नाही मारा नाही मारत मारतेस हे तरी नाही मारत. नाही मारत का? नाही, तू नाही मारत नाही. ना? नाही, बिलकुल नाही मारत. बरं तू मारशील तर काय नाही. मार का तू कोवरी पोरगी आहे. काय पोरगी आहे? इकडे मार तू, मार, हात धर. या, अशा बाईचं मार, या, मागच्या वर्षीपासून लग्न करायचं. सावकार मला सांग तू सावकारची करतेस मग तुझ्याकडे लायसन आहे का होती पण माझ्या बायकोने घेऊन गेली. हे बाई नागपूर पाटील धंदा करते, मी इकडे करतो. मला तिकडे लायसन चालवते. आता मला सांग तुम्ही वेळेला मारलास ना तिच्या पायाला माझ्या आई वडिलाची माफी माग. भाऊ, उचल, भाऊ, माझे पैसे मी पायाला
आशीर्वाद भाऊ. आयुष्मान भाऊ. सावकार कोणाच्या मुलग्याला नादाला तिच्या काहून? तिच्या पायाला तू का करू? तू का करू? सावकार जर आता मी या माणसाला भेटलो असता हा माणूस शेतामध्ये जाण्यासाठी जेल खाऊन पडत होता या तुमच्या पाहिजे मला आत्महत्या करून माणूस काय पाहिजे? मग काय सांगतो कोण विचार करून आता करते कोणी फासे लागून शेतामध्ये मारले असा हाल पाहून सारा कवी मोरे करतो बोले कवी मोरे कोणाच्या बरोबर? कवी मोरे सांगायला पाहिजे पैसे मागतो म्हणे. काय तुम्हाला पेन घ्या म्हणजे मोठा मोरे सर मोठे मोरे मोरे सर आहेत ना, त्याच्या मागे देऊ.